ऑनलाईन रीडिंगपेक्षा आपण हार्ड कॉपी बुक केलं पाहिजे. इंटरनेटचा आणि गॅजेट्सचा मुलांनी कमीत कमी वापर केला पाहिजे. ती मुळात आपल्या डोळ्यासमोरच या गेमिंग ॲपमुळे झाले. ती पुण्यामधला एक 14 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी सुसाईड केली आणि त्यांनी नोटमध्ये लॉग आउट लिहिलं. गाझियाबाद मधल्या 3 मुलींनी, ज्या तिन्ही बहिणी, तिने एकत्र, कारण त्यांना तो टास्क होता ती कोरियन ॲपच्या माध्यमाने. या पुढच्या पिढीला बर्बाद करण्याचं काम जर हे ॲप करणार असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई होणं हीच आमची मागणी आहे. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार निरंजन डावखरे, ज्यांनी आज विधान परिषदेमध्ये गेमिंग ॲप आणि लहान मुलांच्या बाबत जागृतीबाबत मुद्दा मांडला. त्यांच्याविषयी जाणून घ्या, काय सांगा. आज लक्षवेधीच्या माध्यमाने अधिवेशनामध्ये एक गेमिंग ॲपच्या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण विषय मी मांडला आणि त्याच्यामध्ये फार विस्तृत पद्धतीने चर्चा झाली. 59 मिनिटं या विषयासंदर्भात चर्चा झाली आणि माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांनी या विषयासंदर्भात अतिशय गंभीरपूर्वक आणि विस्तृत असं उत्तर दिलेलं आहे. या विषयासंदर्भात प्रश्न मांडत असताना मी महत्त्वाचे 2 प्रश्न जे मांडले की हे जे गेमिंग प्लॅटफॉर्म्स बनवतात ते खरं तर यांना नुसतं बॅन करून चालणार नाही. कारण आज एका नावाने ते बनवतात, उद्या त्यांना बॅन केलं ते दुसऱ्या नावाने परत ते गेमिंग ॲप घेऊन येतात आणि त्याच्यामुळे हे जे गेमिंग ॲप्स आहेत हे मुलांना करण्यापर्यंतचं त्या तिकडे प्रवृत्त करत असतात. त्याच्यामुळे यांच्यावरती 306 कलम जो IPCचा आहे आणि नवीन BNS जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 108 अन्वये यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अबेटमेंट याच्या दृष्टिकोनाने यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या संदर्भात मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की लॉ अँड ज्युडिशियरी बरोबर सल्लामसलत करून या संदर्भातली कारवाई हे राज्य शासन पुढच्या काळामध्ये करेल. त्याचबरोबर या विषयासंदर्भात एक टास्क फोर्स हे राज्य शासनाने गठीत केलेला आहे. ज्याचा जो एक अहवाल आहे तो आमची मागणी आहे की तो लवकरात लवकर टेबल केला पाहिजे. तो माननीय मंत्री महोदयांनी सभागृहाला आश्वासित केलेला आहे की या पुढच्या अधिवेशनाच्या आत तो पूर्ण रिपोर्ट जो आहे, जो अहवाल आहे तो टेबल केला जाईल आणि सर्व सदस्यांना तो उपलब्ध होणार आहे. सगळ्या लोकांना तो उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही सभागृहाचे जे सदस्य आहेत, जे निवडक सदस्य आहेत, यांची एक समिती ही राज्य शासन तयार करते, जी या संदर्भातली पुढची जी कारवाई आहे किंवा त्याच्यामध्ये जी सूचना आहेत या संदर्भातलं काम ही समिती करणार आहे. यामध्ये आपण एक ऑस्ट्रेलियन कायद्याचा सुद्धा उल्लेख केलेला दिसला, त्याबद्दल काय. याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आता जी पद्धत त्यांनी अवलंबली आहे की ऑनलाईन रीडिंगपेक्षा आपण हार्ड कॉपी बुक केलं पाहिजे. इंटरनेटचा आणि गॅजेट्सचा मुलांनी कमीत कमी वापर केला पाहिजे. या पद्धतीने आपणही याचा एक संस्कार रूपी शाळेंमध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजेसमध्ये असेल या पद्धतीची संस्कार रूपी त्यांच्यावरती कारवाई काम त्या तिकडे त्या पद्धतीने केलं पाहिजे. तर या संदर्भातली ही सूचना हे राज्य शासन सकारात्मक पद्धतीने बघतंय आणि पुढच्या काळामध्ये या संदर्भातली या पद्धतीने पुढचं कारवाई कशी करता येईल हे राज्य शासन करणार आहे. या संदर्भात आपण काही ताजी उदाहरणं सुद्धा आज लक्षवेधीच्या मध्ये सांगितली होती, ती कोणकोणती सांगितली. ती मुळात आपल्या डोळ्यासमोरच या गेमिंग ॲपमुळे जे सुसाईड झाले, ती पुण्यामधला एक 14 वर्षाचा मुलगा आहे. ते लॉग आउट लिहिलं. गाझियाबाद मधल्या 3 मुलींनी, ज्या तिन्ही बहिणी, तिने एकत्र सुसाईड केला. कारण त्यांना तो टास्क होता ती कोरियन ॲपच्या माध्यमाने. त्या मुलींनी आपल्या वडिलांना लिहिताना सॉरी पापा सॉरी असं दिलं. हे अतिशय हृदय पिळवटून टाकणाऱ्या अशा घटना आहेत आणि याच्यामध्ये ते कुटुंब तर उद्ध्वस्त होतं, पण समाजामध्ये फार मोठा गंभीर याचा एक आपल्याला त्याचा प्रतिसाद होताना बघतो आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या पुढच्या पिढी जर बर्बाद करत या पुढच्या पिढीला बर्बाद करण्याचं काम जर हे ॲप करणार असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई होणं हीच आमची मागणी आहे. या तुमच्या मुद्द्याला विरोधकांनी सुद्धा तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सर्व पक्षीय समिती नेमण्याचं ते ठरलं गेलं. याबद्दल याच्यामध्ये सर्व सदस्यांनी सभागृहामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षाचे असतील या सगळ्यांनी एकमत याच्यामध्ये नोंदवलेलं आहे आणि हा समाजामधला अतिशय गंभीर विषय आहे आणि त्या दृष्टिकोनाने माननीय मंत्री महोदयांनी आज सभागृहामध्ये माननीय आशिषजींनी सभागृहाला या संदर्भातलं अवगत केलं की दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची म्हणजे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे काही निवडक सदस्यांची एक समिती स्थापन करून या संदर्भातली पुढची कारवाई केली जाईल. अधिवेशन सुरू होऊन आता 3रा दिवस आहे जवळपास. या अधिवेशनामध्ये अजितदादांची कमतरता सगळ्यांना जाणवते. आपल्या काही आठवणी असतील त्यांच्याविषयी. अजितदादांच्या बऱ्याच आठवणी आहेत. खरं तर अजितदादांच्या माध्यमांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला गेला होता आणि त्यांचा ते
आपल्या राज्यातले दुसरे अर्थमंत्री होते की त्यांनी 11 वेळा मांडलं. कदाचित 2029 पर्यंतचा जो टेन्युअर त्यांचा होता तिथपर्यंत त्यांनी या राज्यातला सगळ्यात हायेस्ट वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री ते असले असते. दादांबद्दलच्या आठवणी अशा बऱ्याच आहेत. पण मुळात राजकारणापलीकडे संबंध कसे जपले पाहिजेत, कसे टिकवले पाहिजेत, ही दादांकडनं नेहमी शिकण्यासारखं आहे. आणि दादांसारखे जे अशी व्यक्तिमत्व आहेत यांनी खरं तर आमच्या सगळ्या तरुण आमदारांसाठी एक दीपस्तंभासारखं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच ते आमच्यासाठी एक प्रेरणा आहेत. दादा जरी हयात नसले तरी त्यांच्या आठवणी ह्या नेहमीच आमच्या सगळ्यांच्या हृदयात राहणार आहेत, माझ्या हृदयात राहणार आहेत. आणि माझ्या कार्यासाठी एक निश्चितपणे त्यांचं काम जे आहे, त्यांनी जे उदाहरणं डोळ्यासमोर ठेवलेली आहेत, ज्या पद्धतीने त्यांचा सडेतोडपणा होता, होला हो आणि नाहीला नाही, म्हणजे काम होणार असेल तर होईल, नाही होणार असेल तर स्पष्टपणे नाही सांगण्याची भूमिका ही दादांची तो स्पष्ट वक्तेपणा होता. तो माझ्यासाठी तरी फार महत्वाचा आहे. आणि एक शिदोरी म्हणून, ही कामाची एक शिदोरी म्हणून मी माझ्याबरोबर नेहमीच ठेवी. भाजपची नुकतीच नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे, काय सांगाल? नाही, नवी कार्यकारिणी जाहीर झाले. माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज राज्यामध्ये काम करत असताना सरचिटणीस म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, निश्चितपणे एक फार मोठी जबाबदारी आहे आणि एक सक्षमपणे मी ती जबाबदारी पाळेन असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. कॅमेरामन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV मुंबई.